लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आताच चेकवर सही झाली, फायनल यादी आलेली आहे। चौकशी न करता आता लाडक्या बहिणींना वाटप होणार। 16 जानेवारी 7वा हप्ता वाटप सुरू होणार। आता 3000 रुपये हे 100% येणार आहेत लाडक्या बहिणींसाठी। एकदम आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। कारण आत्ताची सगळ्यात मोठी सर्वात मोठी बातमी आता आपण पाहत आहोत। 15 मिनिटांपूर्वी झालेला हा निर्णय खूप मोठा निर्णय आहे। आता चेकवर सुद्धा सही झालेली आहे। कारण शेवटी आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींना जानेवारीमध्ये 7वा आणि 8वा हप्ता एकत्र मिळणार आहे। म्हणजे डबल गिफ्ट हे मिळणार आहे लाडक्या बहिणींना। सरकारकडून अजून नवीन 2 योजना सुद्धा आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना लाखो रुपयांचं तिथं एका योजनेमध्ये लाख रुपये जवळपास मिळणार आहेत, तर एका योजनेमध्ये तुम्हाला काही हजारां रुपयांमध्ये मिळणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यानंतर सर्व माहिती मिळणार आहे। सोबतच आपल्या चॅनलकडून लाडक्या बहिणींना आपण 25 आता साड्यासुद्धा वाटप करणार आहोत। जर तुम्हाला साड्यासुद्धा पाहिजे असतील तर व्हिडिओ हा पहा। तुम्हाला कशा साड्या मिळतील हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती इथं समजणार आहे। बघा, आता 16 तारखेला तुमच्या खात्यावरती आता पैसे येणार आहेत। त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत की नाहीत। आता याच्यामध्ये सरसकट वाटप झालेलं आहे का, की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, या सगळ्यांची माहिती आपण इथं पाहणार आहोत। तर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। व्हिडिओ हा पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती इथं मिळणार आहे। बघा, आत्ताची मोठी बातमी आलेली आहे आपल्यासमोर, ती म्हणजे आता काही लाडक्या बहिणींना इथून या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। त्यांची संख्या 60 ते 70 लाख एवढी झालेली आहे। 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी आता या योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत। त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुमचं पण मी जे काही सांगतोय त्यात जर तुम्ही बसत असाल तर तुमचंसुद्धा नाव या योजनेतून वगळलं जाणार आहे आणि तुम्हाला त्याची माहितीसुद्धा मिळणार नाही आहे। लक्षात घ्या, आता काही मोजक्या लाडक्या बहिणी यातून बाहेर काढलेल्या आहेत, आपण ते बघणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची, आधी त्याच्या अगोदर एक महत्त्वाची बातमी देतो, ते म्हणजे आता मोठी बातमी झालेली आहे। मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्हीचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय, हा मोठा निर्णय संक्रांत आता घेतलेला आहे, सरकारने घेतलेला आहे। ब्रेकिंग न्यूज आहे आत्ताची, कारण हा खूप मोठा निर्णय आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयाऐवजी 3000 रुपये हे येणार आहेत। काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट आता 12,000 रुपये येणार आहेत। 12,000 रुपये कसे येणार आहेत, तर डायरेक्ट 8 हप्त्यांचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 12,000 रुपये हे येणार आहेत। आता याच्यासोबत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगतोय, कोणत्या बँक खात्यात येणार, तुम्हाला काय करायच्या गोष्टी आहेत आणि काय करायच्या नाही आहेत, जेणेकरून तुम्हाला तिथं पैसे मिळणार आहेत। चला बघूया नेमकं काय आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं कोणतं आहे किंवा कोणत्या खात्याचं आहे आणि ते चालू आहे का, हे खूप बघणं महत्त्वाचं आहे। कारण भरपूर लाडक्या बहीण योजनेचे जे काही खाते आहेत, बँक खाते, ते बंद झालेले आहेत, अकाउंट हे ब्लॉक झालेले आहेत। तुम्ही जर लाडकी बहीण योजना वेबसाईटला लॉग इन जर केलं तर तुम्हाला तिथं समजेल तुमचं स्टेटस काय आहे। कदाचित तुमचं स्टेटस ॲप्रूव्हवरून तिथं बंद झालेलं असेल आता, किंवा ब्लॉकसुद्धा झालेलं असेल, किंवा ज्यांचं पेंडिंग आहे ते डायरेक्ट रिजेक्टसुद्धा झालेला असेल। भरपूर लाडक्या बहिणींचं अर्ज हा रिजेक्ट झालेला आता आपल्याला पाहायला मिळतोय। त्याची मुख्य त्यांनी 2 ते 3 कारणं सांगितलेली आहेत। पहिलं कारण म्हणजे त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे आधार कार्ड तुमचं लिंक नसणं। कुठल्याच बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नाही आणि तुमचं आधार कार्ड अपडेटसुद्धा नाही, त्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय, आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँकेतलं नाव हे वेगळं असल्या कारणानं सरकारला तुम्हाला ओळखताना प्रॉब्लेम होत आहे आणि तुमच्या खात्यावर पैसे टाकावे का, हा एक मोठा संभ्रम सरकारच्या मनात आहे। त्यामुळे उद्याच लगेच जाऊन आपलं जे काही बँकेतलं काम आहे ते करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, आधार मॅप करून घ्या, कारण या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। याच्यासोबतच मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाच्या गोष्टी। बघा, भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून आता बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। त्याचं कारण तुम्हाला सांगतो काय आहेत कारणं। बघा, पहिलं कारण तुम्हाला सगळ्यांना सांगतोय ते म्हणजे 2.5 लाख रुपयांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असणं। आता हे सरकार स्वतः शोध घेत आहे कुणाकुणाचं 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशा लाडक्या बहिणींना तिथं योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। तर शोध कसा घेत आहे हे तुम्हाला सांगतो। सरकार हे काय करत आहे, आधार कार्डद्वारे, आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड हे लिंक असल्यामुळं तिथं तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती किती पैसे आहेत किंवा वार्षिक तुमचं उत्पन्न काय आहे
इन्कम टॅक्स तुम्ही भरता का, या सगळ्यांचा त्यांच्याकडे लेखाजोखा असल्यामुळे त्यांना तिथं डायरेक्ट यादी मिळत आहे। यासोबतच सरकार हे RTO कडून ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे अशा सर्वांची लिस्ट मागवून घेत आहे। महाराष्ट्रातील जेवढे पण 4 व्हीलर धारक आहेत या सगळ्यांची यादी घेऊन ही यादी मॅच करून लाडकी बहीण योजनेबरोबर मॅच करून बघत आहेत की कोणाची नावे लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत आणि कोणाच्या नावे 4 व्हीलर आहे। तुम्ही म्हणाल आता आमची जी 4 व्हीलर आहे ती पुरुषाच्या नावावर आहे, हो, परंतु तुमचं नाव पण तुम्ही आता आपण जर घेतलं तर आपण नवऱ्यासोबतच जोडलेलं असतं किंवा वडिलांसोबत जोडलेलं असतं, त्यामुळे ते तसं व्हेरीफाय केलं जातं आणि तुम्ही त्या योजनेतून बाहेर पडतात। किंवा तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल जसं की संजय गांधी निराधार योजना, ज्यांच्यापुढे यस आलेला आहे वेबसाईटला लॉग इन केल्यावर तुम्हाला दिसेल, त्यांना इथून पुढे पैसे येणार नाहीत। अशा या महत्त्वाच्या कारणामुळं काही लाडक्या बहिणी जवळपास 70 लाख लाडक्या बहिणी यातून बाहेर पडलेल्या आहेत आणि अजून तो आकडा 1 कोटीपर्यंत जाण्याचा आता इथं एक आश्वासन म्हणजे अंदाज वर्तवला जात आहे। सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला पुढे सांगतोय बघा, जिल्हा बाल विकास व महिला कल्याणचे जे काही सचिव आहेत त्यांनी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना असं सांगितलं आहे की लाडक्या बहिणींकडून बघा त्यांची चौकशी करायला पाहिजेच किंवा ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून अर्ज द्यावा किंवा त्यांनी स्वतःहून माघार घ्यावी असं सुद्धा आश्वासन केलेलं आहे। अन्यथा जर कुणी परत सापडलं तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाईसुद्धा करता येणार आहे। आता बघा, सरकारकडून याच्या व्यतिरिक्त 2 योजना नवीन सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना लाखो रुपयांचं तिथं अनुदान मिळणार आहे। पहिली योजना जी आहे ती म्हणजे बघा 20 लाख लाडक्या बहिणींना आता आपण घरकुल मंजूर करणार आहोत असं सरकारचं म्हणणं आहे। 20 लाख घरे हे मंजूर झालेले आहेत। जर तुम्हाला सुद्धा स्वतःचं घर पाहिजे असेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे काही अर्ज कुठे करायचा आहे तर तो अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये हा तुम्हाला अर्ज करायचा आहे। यासोबतच आता लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा 830 रुपये हे सुद्धा मिळणार आहेत। लक्षात आलं? आता मी तुम्हाला सांगतो साडी मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। बघा, आपण आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा 25 साड्याचं वाटप करत आहोत कारण प्रतिसाद तेवढा असल्यामुळं आपल्याला ते करावं लागत आहे। पहिलं म्हणजे अट आपली अशी आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे। दुसरं म्हणजे व्हिडिओ आपले पूर्ण पाहायला पाहिजेत। तिसरं म्हणजे व्हिडिओवरती लाईक केलं पाहिजे, चांगली कमेंट असली पाहिजे आणि व्हिडिओ हा शेअर केलेला पाहिजे। ह्या 5 अटी ज्या पूर्ण करतील, कोणीही असू द्या, व्हिडिओ बघणारा पुरुष असू द्या, स्त्री असू द्या किंवा मुलं मुली असू द्या, जेही काम करतील त्यांना आपण साडी वाटप करणार आहोत। अशा पहिल्या 25 जणांना आपण हे काम करणार आहोत। तर तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर लगेच तुम्ही हे काम करू शकता। आता सांगतो कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं पहिली म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेमध्ये सर्वात अधिक प्राधान्य दिलं जात आहे। याच्या लागोला बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक, बँक ऑफ बरोदा अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत। याच्यासोबतच पोस्टाच्या खात्यातसुद्धा पैसे आता यायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यासोबत तुम्हाला मी सांगतो आहे कोणते ते 15 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये वाटप होणार आहे। पहिला म्हणजे सोलापूर, परत कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहमदनगर, पुढे आपण जर बघितलं धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। त्यामुळं तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओवरती चांगली कमेंट करा। तुम्हाला 100% आपल्याकडून सुद्धा गिफ्ट मिळणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।